हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळं ठीक आहे. तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे आणि आम्ही तर दिसत असेल मस्त फन करत आहोत. तर आपला आणखी व्हिडिओ स्टार्ट झाला आहे जिथनं तो स्टॉप झाला होता. पहिला ब्लॉग आला, हा दुसरा येईल. आणि मस्त म्हणजे या ब्लॉगमध्ये फुल एन्जॉय केला आम्ही, म्हणजे पूर्ण पाण्यामध्ये. आणि इथे भरपूरसे ॲडव्हेंचर होते, जिथे म्हणजे असे लहान मुलं खेळू शकत होते असे. आणि मस्त आम्ही इथे फोटोज काढले, व्हिडिओज घेतले. खूप मजा आली आणि सगळ्यांचे ड्रेसेस इतके सुंदर होते, एकसारखे होते. आणि कलर त्याचा मेन म्हणजे खूप सुंदर होता. आणि असं म्हणजे त्या कलरमध्ये कसंही माणूस होतं ते अतिशय सुंदरच दिसत होतं. म्हणजे सावळंही असेल गोरेही असेल तरी तो त्या टी शर्टचा रंगच एवढा सुंदर होता की त्याच्यामुळे तो असं ओरिजिनल जेव्हा बघितलं टी शर्ट तेव्हा तेवढं खास वाटत नव्हतं, कारण हा कलर तसाही फारसा आवडत नाही मला. पण तरी पण जेव्हा तो फोटो म्हणजे आपण जेव्हा त्या याच्यामध्ये फोटो काढतो ना त्या ड्रेसमध्ये, तर खूप सुंदर वाटत होता. आणि हा तिथला ड्रेस कोड होता. तर अशा प्रकारे ते सगळ्यांनी ड्रेसेस लावलेले आणि कंपल्सरी काही नव्हतं की लावायचे म्हणून. तुमची इच्छा असेल तर लावा, नाही तर नका लावू. तर हे बघा, या दोघ्या मायले की मस्त नाचत आहे. वहिनी आणि भाची आहे, तिकडे भाचा आहे. सगळेजण मस्त म्हणजे खूप मजा करत आहे. इथे मी आहे, इथे जिथे पाणी कमी आहे तिथे मी दिसत असेल आणि जिथे पाणी जास्त आहे तिथे मी नव्हती, कारण तशी मी सांगितल्याप्रमाणे मला पाण्याची भीतीच आहे. आणि इथे आता सगळेजण उतरले म्हणून चला आता आपणही उतरायचं, तर असं सुरू होतं. आणि आयू बघा मस्तपैकी स्विमिंग करत आहे, कारण त्याला तशीही स्विमिंग येते. तर त्याच्यामुळे त्याची मजाच होती, म्हणजे कुठेही पाण्यामध्ये गेले की त्याची मजाच होते. आणि मात्र आपण स्विमिंग पूलमधनं इथं आलं की घरी आल्यावर खूप त्रास होतो, तो म्हणजे खूप अंगाला इचिंग होते. आणि पण तिथे मात्र फन करताना ते काही हे आठवत नाही थोडंसं. म्हणून जर कधी तुम्ही स्विमिंग म्हणजे बाहेर जर वॉटर पार्कला जात असेल तर घरूनच थोडंसं मॉइश्चरायझर किंवा काहीतरी हातापायाला लावून जात जा, जेणेकरून तुम्हाला तो त्रास होणार नाही जो आम्हाला झालेला. खूप इचिंग होते नंतर घरी आल्यापासून पूर्ण बॉडीलाच. तर त्याच्यामुळे मग असं. पण आता फन करताना जेव्हा आपण खेळतो किंवा आपण वॉटर पार्कला जातो तर एक मजाच करायला जातो, तेव्हा तो विचार नसतो. आणि पण मजा येते, म्हणजे तसंही आपण घरीच राहतो. पण आता पावसाळ्याचे दिवस लागला आहे त्याच्यामुळे वॉटर पार्कला जास्त करून जातात. आणि तसे धबधबे इकडे तिकडे जेव्हा आम्ही जाऊ तेव्हा तोसुद्धा ब्लॉग मी नक्कीच करेल. आणि आता बघा इथे म्हणजे आता उन्हाळ्याचे लास्टलाच दिवस होते, त्याच्यामुळे मग आम्ही आता पाण्यामध्ये वॉटर पार्कचे 2-3 व्हिडिओ घेतले मी, म्हणजे आम्ही तिकडेच गेलो फिरायला. आणि मी इथे एकटीच बसून मस्त फन करत आहे. आणि बाहेर बसून मस्त म्हणजे थोडीशी अगदी अशी हलकीशी ऊन होती आणि मध्येच आभाळ येत होतं, तर त्याचं तो वातावरण खूप सुंदर होतं. असं वाटत होतं जणू काही पाऊस येईल. पाऊस आला असता तर आणखी सोने पे सुहागा झाला असता. तर इथे मी आयू पिऊला सांगत आहे की बघ मी फोटो काढते, पण त्यांचं काही लक्ष नव्हतं. आणि मिस्टरांनी स्विमिंग पूलमध्ये झाल्यावर मस्तपैकी इथे एकटी येऊन बसलेले आणि इथे बसले आणि इथे वरतून जे पाणी पडत आहे असं अंब्रेलासारखं होतं तिथे वरती, आणि अंब्रेच्या साईडनं असं पाणी पडत आहे. आणि मग इथे जो चबुतरा होता तिथे आपण मस्त बसून सगळं नजारे पाहू शकतो, अशा प्रकारे होते. आणि इथे वेगवेगळ्या प्रकारे पाण्याचे त्यांनी म्हणजे वेगवेगळे असे सोर्सेस होते पाणी येण्याचे. तर ते होतं, ते छान वाटत होतं. आणि त्याचबरोबर आता पियू आणि माझी इथे रील काढणं सुरू होतं. चेहऱ्याचे तर 12 वाजून गेले होते, कारण पूर्ण स्विमिंग पूलमध्ये गेले की तसाही चेहरा काळा होतो. आणि त्याचबरोबर आता उन्हाळ्याचे दिवस आहे आणि चंद्रपूरची ऊन तर खूप भारी. तर इथे आम्ही सगळ्यांनी मग मी म्हटलं चला आता सगळेजण मिळून एक पोज देऊया किंवा फोटोज काढूया. तर आमचं तेच मस्त सुरू होतं. आणि इथे प्रत्येक जागी आपण मस्तपैकी एन्जॉय करू शकू अशा जागा होत्या. म्हणजे अशी भीती नव्हती की लहान मुलगा इकडे चालला जाईल किंवा काही, असं काहीही नव्हतं. सगळीचकडे मजा येत होती. आणि असे खूप सारे इथे ॲडव्हेंचर होते. हा वेगळा आहे, तो वेगळा आहे, अशा प्रकारे. म्हणजे इथे तर आणखी खूप मजा, म्हणजे इथे रील्स काढायला खूप सुंदर होतं. हे रील्स काढायला खूप मजा येत होती. इथून तुम्ही डान्स करा. इथे जवळपास आलेले जेवढेही पर्यटक होते, म्हणजे जेवढे इथे फन करायला आलेले होते वॉटर पार्कला, तेवढे सगळ्यांनी इथे एक ना एक तर रील काढलीच आहे. हा असा स्पॉट होता, म्हणजे इथे खूप सुंदर रील्स निघतात. तर इथे मी आमच्याच घेत आहे, जेवढी आम्ही फॅमिली आलेले आहे. अदर खूप लोकं होती इथे. आम्ही संडेला गेलो होतो, त्याच्यामुळे संडेला तर फार तशी ही गर्दी कुठेही जा तुम्हाला दिसेलच. आणि पावसाळा लागला की मग तसंही वॉटर पार्कला जाणं बंदच होऊन जातं. कोणते तर वॉटर पार्कही बंद होतात, कारण की पाणी थंड असतं आणि त्याच्यामुळे मग जात नाही. तेव्हा मग ती मजा असते ती बाहेर जायची. म्हणजे जसं आता कुठेही टेकडावर किंवा तिथे धबधबे आहे तिथे जायची ती मजा असते. पण आता ही सुट्टी उन्हाळ्याची आणि आता स्कूल सुरू होईल त्याच्या आधीची ही मजा. आणि सगळ्यांनी मस्त मजा करून घेतलेली. इथे मस्त आम्ही डान्स करत आहे, घेणेवाले व्हिडिओ घेत आहे. आणि माझ्या भावाचा डान्स तर मस्तच होता, म्हणजे हदच नव्हती त्याच्या डान्सला. आणि त्याचबरोबर आहे बघा,
कोणी डान्स करू की नाही करू, पण तो डान्स करायला काही मागे नाही. त्याचबरोबर जया आणि मीना मस्त डान्स करत होत्या. तर हालांकी मला काही डान्स येत नाही, त्याच्यामुळे मी काही डान्स करत नव्हती, पण थोडं बहुत जेवढं येईल तेवढं. आणि माझे मिस्टर तर माझ्याहीपेक्षा आळशी म्हणूया, कारण त्यांना तर तसाही डान्स काहीच येत नाही. तर असो, काही हरकत नाही. आणि इथे यांची मस्त जोडी सुरू होती. इथे पियू फार कमी आहे, कारण पियू बाहेरच राहते. तिला काही तसंही पाण्यामध्ये माहीत नाही तिला आवडते की नाही का, तर ते काही येत नाही जास्त. आणि इथे आम्ही पाण्यामध्ये दोघे जणी मस्त डान्स करून मस्त आता मजा करत आहोत. म्हणजे जेवढं मजा करता येईल तेवढी फुल मजा मस्ती आम्ही इथे केलेली आहे. कोणाची रोकटोक नाही किंवा घरचं टेन्शन नाही, कारण आपण सगळे फुल फॅमिली इथे होतो, त्याच्यामुळे घराची टेन्शन नव्हती. आणि ते नेहमी घरी राहिलं की सकाळी उठून कामं करा, त्याच्यानंतर सगळं आवरासावरा, आणखी तीच लाईफ. त्याच्यापेक्षा एखादे दिवस मस्त वाटते. आणि हा गजपुष्प ॲग्रो रिसॉर्ट वॉटर पार्क आहे, जो शेगावला आहे, बिलकुल अगदी वरोऱ्याजवळ, चंद्रपूरपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. जवळच आहे, खूप काही लांब नाही आहे. आणि मजा, आणि हा नवीन झालेला आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे. तर इथे स्लाईड्स वगैरे आहेत, आणि नवीन झाला असल्यामुळे तो आता तिथे फारशी गर्दी नव्हती, पण आणि खूप आतमध्ये आहे हा. म्हणजे इथला जो रस्ता आहे थोडासा असा लवकर काही कळत नाही कुणाला. तर पण तिथे विचारलं की किंवा मॅप लावला की तिथे आपण चालले जाऊ, अशा प्रकारे आहे. आणि इथे मस्त आमचा निशाण तुला चुकला नाही ह्या गाण्यावर आमचा डान्स सुरू होता. आणि इथे बघा नितीन भाऊ मस्त आपल्या मस्तीमध्ये धुंद आहे. आणि इथे आम्ही फुल लेडीज फुल मजा करत आहोत. आणि खरंच खूप छान वाटत होतं. आणि सगळ्यामध्ये जी मजा असते ती खरंच, आपण एकटे कुठेही जग फिरूया पण तेवढी मजा नसते जी फॅमिली फ्रेंड्समध्ये जी मजा येते. तर बघा, म्हणजे खूप मजा येते. म्हणजे आपल्यालाच वाटतही नसेल की आपण डान्स करू, पण त्यांच्याबरोबर पाहून आपण काही ना काही करतो. तर अशा प्रकारे बघा आमची सुरूच आहे मजा मस्ती. आणि मी सांगितल्याप्रमाणे हा अतिशय सुंदर स्पॉट्स होतं, जिथे आपण रील्स किंवा फोटोज किंवा अशीही मजा घ्यायला खूप मस्त, कारण की इथलं पाणी पूर्ण चेहऱ्यापासून तर म्हणजे पूर्ण पायापर्यंत लागतं, मस्त वाटतं. आणि मला त्या स्विमिंग पूलमध्ये जाऊन बसण्यापेक्षा आणि उभं राहून इकडे तिकडे बघण्यापेक्षा इथे मजा करायला मजा आली. आणि खूप मजा आली खरंच, आणि मस्त होतं. तर इथे आम्ही जी केली आहे ती पूर्ण मजा मस्ती मी तुम्हाला दाखवत आहे, कुठेही स्किप न करता. इथे आम्ही केले एक डान्स तुम्हाला दाखवत आहे. आणि खूप मस्त आम्ही आमच्याच धुंदीमध्ये मस्त डान्स करत होतो इथे. आणि बघा, आणि त्याचबरोबर आता सगळ्यांचे डान्स झाले, तर माझे मिस्टर आणि मी म्हटलं चला काहीतरी हात हलवावून मग त्यांनाही घेऊन आले. आणि मग मलाही काही येत नाही, पण आता काहीतरी उगाचच मी करत होते आणि उगाचच त्यांनी करत होते. तर अशा प्रकारे पण काही असं जी मजा होती ती आणखी छान वाटत होतं. म्हणजे मस्तच, कारण की असंही आपण कधी म्हणजे बाहेर गेलो की सगळं काही विसरून मस्त लाईफ एन्जॉय करणं होतं. इथे बघा आम्ही बहीण भाऊ मी सगळेजणं म्हणजे मजा करत आहोत इथे. तर ही मजा काहीतरी वेगळीच होती. आणि मस्त म्हणजे मुलं सगळे एकत्र येऊन मजा करत होते. आणि मग काय झालं, थोडंसं असं आभाळ झालं, आणि स्विमिंग पूलमध्ये असताना ते पाणी गरम वाटत होतं, कारण मी सांगितल्याप्रमाणे हलकीशी ऊन होती. पण मात्र इथे आले की हे पाणी थंड वाटायला लागलं, आणि असं थोडासा गार वारा सुटायला लागला. असं वाटत होतं की जणू काही आता पाऊस येईल, पण पाऊस काही आला नाही शेवटपर्यंत. आम्ही जेव्हा ताडोबाची रिसॉर्टमध्ये गेले तेव्हाही आम्ही वाट बघितली की पाऊस येईल, पण तिथेही पाऊस आलेला नाही. आणि इथेही मात्र पाऊस आलेला नाही. वातावरण दोन्हीकडे सेम होतं. उन्हाळा संपत आहे, पावसाळा लागत आहे, असे दिवस असताना कोणीही पावसाचीच वाट बघेल. आणि इथे आमचा टेकीट डान्स सुरूच होता, जो आता ट्रेंडिंगमध्ये आहे सध्या. तर मजा येत होती हा डान्स करायला. या डान्सची स्टेप तशी मस्त आहे, हुक स्टेप. आणि इथे बघा आता तर काही नाही, अंगामध्ये चालल्या आहे देव्या. तर आता या कधी निघणार कशा निघणार तर तुम्हीच पहा. मस्त मजा, फुल एन्जॉय. म्हणजे जसं करायचं असेल तसं करा, कोणाचीही रोकटोक नाही, अशा प्रकारचं ते डान्स. आणि सगळेच जण बिलकुल बच्चे होऊन गेलेले होते, लहान मुलांबरोबर लहानच झालेले होते अगदी सगळेच. आणि आपण जातोच त्याच्यासाठी, कारण आपण जेव्हा हे बघा भाऊ आहे, आणि याच्यामध्ये थोडंसं रेकॉर्डिंग असं झालं, मी घेताना तर व्यवस्थितच घेतलं, पण माहीत नाही इथे असं का बरं येत आहे. तर याने मस्त दिलखुलास डान्स केलेला, तर तुम्ही बघू शकता. मस्त, म्हणजे त्याला ज्या स्टेप येते त्या स्टेपमध्ये तो डान्स केलेला आहे. आणि याचा डान्स पाहताना खरंच खूप मजा येत होती. तर आता हे बघा सगळे बाप लेक सगळे डान्स करत आहे. हा मोठा भाऊ आहे, आणि मस्त आपल्याच धुंदीमध्ये मस्त तो नाचत आहे. तर अशा प्रकारे मजा आली सगळ्यांबरोबर. आणि त्याचबरोबर मग इथे जेवण वगैरे होतं. तर आम्ही काही जेवण केलं नाही, आणि स्लायडिंग होती, तर मग आता झालेलं होतं, बाकी सगळे गेलेले होते, आणि आता आम्हाला निघायचं होतं.
तर आता मी अंघोळ पाणी म्हणजे 1-2 वाज झालेलं अंघोळ पाणी केलेलं आणि चेहऱ्याचे तर आणखी जास्त 12 वाजलेले. तर आता जात आहोत आम्ही घरी. घरच्या दिवशी शेती घेत आहोत. त्याआधी मी तुम्हाला थोडंसं अगदी वॉटर पार्कची झलक दाखवून देते. बघा खूप असं एक त्यांनी शेत घेतलं असेल आणि शेतामध्ये वॉटर पार्क बनवलेला आहे. इकडे तिकडे शेतीच आहे आणि तिकडे खूपशा जागी शेंगा वगैरे आम्हाला भरपूरशा दिसल्या. इथे यांनी जेवणसुद्धा देतात 500 रुपयामध्ये जेवायचं असेल तर. नाहीतर मग तुम्हाला 10 ते 5 खेळ देतात 350 रुपयामध्ये. तर हे बघा या साईडने ते बॅक साईडने जेवण वगैरे सुरू होते. हे समोरच काउंटर आहे. तर इथेच तुम्हाला तिकीट वगैरे काढावे लागते. आम्ही ही गाडी केलेली होती. आता गाडीने आता झालं आहे वातावरण अगदी आभाळ येईल पाऊस कोसळेल असं झालेलं आहे आणि आम्ही घरी जाता जाता अगदी पाऊस आलाही सुद्धा. आणि आता चला एक जण आम्ही असे बसत आहोत आणि घरी जात आहोत. तर इथे बघा जेवण नेतच आहे त्या. तर याचबरोबर तुम्हाला हा ब्लॉगसुद्धा कसा वाटला तर नक्की सांगा. आवडेल तर लाईक सबस्क्राईब सोबत शेअर करायला विसरू नका. आणि असे छानसे ब्लॉग मी रोजच टाकेल तर तुम्ही नक्की बघत चला. आणि आभाळ बघा खूप काळाशार झालेला आहे. तुम्हाला जो रोड आहे तो दिसतच असेल की हा गावातले रोड आहे. गावातले रोड असेच असतात अर्धे फुटलेले अर्धे तुटलेले असे. म्हणजे असे क्लिअर रोड तुम्हाला दिसणार नाही कारण गावामध्ये फारशी रहदारी नसते. त्याच्यामुळे तिथे रोडही बनायला खूप वेळ लागतो आणि बनला तरी तो अर्धा असा छोटासाच असतो. तर हाही रोड होता तो बिलकुल असा अगदी छोटासाच होता. तर त्याचबरोबर आम्ही ते काही पीक घेतले. बाय फ्रेंड.